साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। मनमाड शहरासाठी जीवनवाहिनी ठरणारी महत्त्वपूर्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी पुरवठा योजनेच्या करंजवन ते मनमाड अशा 5 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय। इथल्या नूतन जलशुद्धीकरण केंद्रात आलेल्या करंजवन धरणाच्या पहिल्या पाण्याचं युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीत आणि पुष्पवृष्टीत जोरदार स्वागत करण्यात आलं। यामुळे मनमाडकरांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आमदार सुहास कांदे यांचा डीम प्रोजेक्ट असलेली करंजवन योजना नियोजित वेळेआधीच पूर्ण होत असून त्याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली आहे। टेस्टिंगसाठी पुन्हा काही दिवस कमी दाबाने हे पाणी करंजवन इथून नूतन जलशुद्धीकरण केंद्रात घेतलं जाणार असून हळूहळू त्याचे प्रेशर वाढवले जाणार आहे। 45 किलोमीटरच्या या जलवाहिनीच्या प्राथमिक चाचणी पूर्ण झाली। करंजवन धरणातून जलवाहिनीद्वारे पूर्णपणे ग्रेव्हिटीनं हे पाणी नव्यानं बांधण्यात आलेल्या मनमाडजवळ असलेल्या भारतनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आज घेण्यात आलंय। पाणी तिथे येताच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। करंजवन योजनेचे जवळपास 99% काम पूर्ण झालंय। करंजवन धरणातून मनमाड लासलगाव रस्त्यावरील भव्य अशा नूतन जलशुद्धीकरण केंद्रात एका तासात 1 कोटी लिटर पाणी पोहोचणार आहे। या ठिकाणी तासाला 12,50,000 लिटर पाणी शुद्ध केलं जाईल। मनमाडच्या नागरिकांना एका दिवसात रोज पाणी पुरवठा सुरू राहणार असून प्रति व्यक्ती 35 लिटर पाणी मिळणार आहे। पूर्णतः नैसर्गिक उतारानं सुमारे 81 किलोमीटर अंतर पार करून पाणी पुरवठा होणारी मनमाड करंजवन योजना ही महाराष्ट्रातील एकमेव योजना असेल। तसंच या जलशुद्धीकरण केंद्रातूनही नागरिकांना नैसर्गिक उतारानंच पाणी पुरवठा होणार असल्यानं वीज पुरवठ्यावर होणारा खर्च यामुळे वाचणार आहे। त्याचबरोबर करंजवन येथेही धरणातून पाणी उचलण्यासाठी असलेल्या जॅकवेलला वीज पुरवठ्याऐवजी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे। कारण अनेक पाणी योजना वीज थकीत बिलामुळे बंद पडल्याची अनेक उदाहरणं असल्यानं भविष्य काळाचा विचार करून आमदार सुहास कांदे यांनी हा निर्णय घेतला। यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाडकरांचा लोकवर्गणी अभावी जटिल बनलेला पाणी प्रश्न सोडवल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान, जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र शिरसाट, योगेश शिमले, विद्या जगताप, संगीता बागुल, सागर हिरे, गोविंद सानप, दादू घुगे, दिनेश घुगे, लाला नागरे, सचिन दरगुडे, जाफर मिर्झा, निलेश व्यवहारे आदींसह मनमाड शहरातील महिला तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।